राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल वरवा माधव वरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल वरवा तुहा माधव वरवा तुहा माधव वरवा तुहा माधव वरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले होता जरी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव बहुत सुकृताई गोडे म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगरे बाप रखुमा देवीवर 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 तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय राम जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम देव वसे चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती देव वसे
पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना हरिजना सर्व एटी नवे अंग संग तुटी नहो अंग संग तुटी नहो अंग संग हरे जनार भेटे नव अंग संग तुटी नवे अंग संग तुटी नव अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना तुका म्हणे तिने भले संत संगष्टने भले संत संगष्टने भले संत संगष्टने तुकाराम म्हणे भले संत संगतेने भले संत संगतेने भले संत संगतेने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना गोपार कुमारी गोपाल कुमारी गोपार कुमारी गोपाल कुमारी गोपार कुमारी गोपाल देववसे चिती देववसे चिते देववसे चिती देववसे चिती ज्याची घडा विसंगती ज्याची घडा विसंगती त्याची घडा विसंगती त्याची घडा विसंगती ऐसे आवडते म्हणा ऐसे आवडते म्हणा संगती
देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना
देवा पुरवावी वासना. हरिजना सवे भेटी, हरिजना सवे भेटी, नहो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना. देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिणे, तुका म्हणे जिणे, भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना. देवा पुरवावी वासना. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतांची दुसर चरण संततिया, दुसर चरण संततिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे काही प्रेम कळा. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो, ओ तुमचा अनुग्रह लाभलो. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. तुझा अनुग्रह लागलो, तुझा अनुग्रह लागलो. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुझा अनुग्रह लागलो, पावन झालो चराचरी. देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना. देवा पुरवावी वासना. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगातगुरु संत श्रेष्ठ तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये संतांची मागणी भगवंताकडे केली. विठ्ठला विठ्ठला अभंगाचं चिंतन सांगण्यापूर्वी कार्यक्रमाचं प्रवृत्ती निमित्त सांगणं. गेले 25 वर्ष हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने हा सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज बघता बघता रौप्य महोत्सव याचं वर्ष लक्षात घ्या. त्या निमित्तानं आज उपांत्य सेवा करण्याचा योग माझ्याकडे आलेला आहे. काल्याच्या अगोदरची जी सेवा असते त्याला उपांत्य सेवा म्हणतात. ती सेवा करण्याचा योग मला लाभला. त्याचं कारण आहे की जिजांचे सुपुत्र अजय कदम याचा फोन आला की महाराज तुम्हाला एक सेवा कीर्तनाची करावी लागेल.
त्यावेळेस आज सुट्टीचा दिवस असल्यामुळं मी त्यांना होकार दिला. वास्तविक पाहता आधुनिक शिकलेला एक विद्यार्थी की ज्यांनी काही दिवस पुण्याला प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे, एक योग्यता आहे. PhD करणं ही साधी गोष्ट नाही, पण डॉक्टरेट ज्यांनी मिळवलेली आहे असा विद्यार्थी सुद्धा एक परमार्थामध्ये प्रवृत्त होतो. ज्याला आयोजकाची ज्याला भूमिका म्हणतात, त्या आयोजकाची भूमिका यथार्थपणे सांभाळण्याचं काम त्यांनी या वर्षी केलेलं आहे. त्यांचं कौतुक करावा तेवढं थोडं आहे. कारण का परमार्थामध्ये तरुणांनी येणं गरजेचं आहे. तरुणांच्या बरोबर जे शिकलेले लोक आहेत, या शिकलेल्या लोकांनी परमार्थामध्ये जर आलं तर परमार्थाचं जे वैभव आहे ते वैभव अधिक पद्धतीनं वृद्धिंगत होऊ शकतं. विठ्ठल विठ्ठल त्याचं कारण आहे की संतांचा मोठेपणा जो आहे, हा मोठेपणा ज्या वेळेस आपण एखाद्या अन्य शिकलेल्या व्यक्तीबरोबर, अन्य शास्त्रज्ञाबरोबर ज्यावेळेस संतांची तुलना करतो, त्यावेळेस त्या तुलनेतून संतांचा मोठेपणा सिद्ध होत असतो. ज्ञानेश्वर महाराजांची तुलना प्लेटो बरोबर प्राचार्य मामासाहेब दांडेकरांनी केलेली आहे. त्यांचं ज्ञानदेव आणि प्लेटो नावाचं पुस्तक आहे. पाश्चात्य तत्ववेत्ता म्हणून प्लेटोकडे बघितलं जातं, एक अभ्यासक म्हणून, तत्ववेत्ता म्हणून. आणि त्यापेक्षाही संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज हे संत नाहीत तर ते तत्वज्ञ संत आहेत, अशी भूमिका घेऊन मामासाहेबांनी प्लेटो आणि तत्वज्ञान, आपलं प्लेटो आणि संत ज्ञानदेव यांच्या तत्वज्ञानाची तुलना केलेली आहे. ज्ञानोबरायांची उंची ही यकश्चित सामान्य माणसाबरोबर तुलना करून तो मोठेपणा सिद्ध होत नाही, तर ज्याची ख्याती ही जगामध्ये प्लेटो सारखे, अरिस्टॉटल, प्लेटो अशा तत्वज्ञानाबरोबर जर आपण त्यांची तुलना केली तर त्यांचा मोठेपणा आहे. म्हणून मला सांगण्याचं तात्पर्य आहे की जी काही सुशिक्षित लोक आहेत त्यांनी डोळस पद्धतीनं या संत साहित्याकडे बघणं गरजेचं आहे. आणि आता हे तरुण लोक, तरुण विद्यार्थी परमार्थाकडे प्रवृत्त झालेले, त्याचं कारण आज संस्काराची गरज आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील, उपलब्ध होतील पैशाच्या जोरावर, पण संस्कार ही गोष्ट मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल संस्कार जर नसतील तर कितीही मनुष्य मोठा जरी असला, कितीही पंडित असला, विद्वान असला, लक्षात घ्या, पण संस्काराचा अभाव जर असेल तर त्याचा उपयोग होऊ शकत नाही. म्हणून संस्काराची गरज आहे. आणि सप्ताह ही संस्काराची शाळा आहे. सप्ताहाच्या रूपानं संस्कार वाटले जातात, संस्कार दिले जातात, आणि यासाठी पैसे लागत नाहीत. ज्याला पाहिजे त्याला मुक्त पद्धतीनं हे संस्कार वाटले जातात. अशी योजना संतांनी करून ठेवलेली आहेत. म्हणून संतांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत, फार मोठे उपकार आहेत. मुक्त व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे सप्ताहाच्या रूपानं. मुक्त व्यासपीठ, इथं पैसे लागत नाहीत. एखादा चित्रपट बघायचा झाला तर आपल्याला अगोदर पैसे मोजावे लागतात, त्यावेळेस आपल्याला प्रवेश मिळतो. इथं काय पैसे आहेत लक्षात. कुणीही या रे लहान थोर याती भलते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणीची, किंवा खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे चिखामे. मनवा खेती करो हरि नाम, मनवा खेती करो हरि नाम.
लागे टुकडान लागे न लागे जवळी जवळी पैशान लागे टुकडान लागे न लागे जवळी खेती करो हरिनाम बनवा खेती करो हरिनाम की बनवा खेती करो हरिनाम हरिनाम घेण्यासाठी काय लागतं? पैसा लागत नाही, काही नाही, फुकट हरिनाम घेता येतं. म्हणून संतांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत की संतांनी आपल्याला हे मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि फक्त आपल्या अंतःकरणामध्ये सेवाभाव पाहिजे, सेवा करण्याची वृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे. आज सेवाभाव संपुष्ट होत चाललेला आहे. सेवा करण्याची प्रवृत्ती कमी 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 होत झाली. प्रत्येक क्षेत्रामध्ये सामाजिक सेवा करणारे लोक सुद्धा कमी झालेले आहेत. देशाची सेवा करणारे सुद्धा लोक कमी झालेले आहेत. कोण आहेत लक्षात घ्या की ज्यांचं भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे उदाहरण आज घ्यायचे झाले तर असे कोण आहेत? अपवाद आहेत काही लोक, लक्षात घ्या. कमी होत आले. बाबा आमट्यांनी जो आनंद भवन आश्रम स्थापन केला आणि कुष्ठरोग्यांची सेवा केली, हे किती मोठं काम आहे, लक्षात घ्या. त्याच पद्धतीनं भगवंताची सेवा करणं हे सुद्धा राहिले नाहीत. याचा आदर्श आपल्याला हनुमंतरायाचा घ्यावा लागतो. हनुमंतरायाने ज्या पद्धतीनं प्रभू रामचंद्राची सेवा केलेली आहे, हा सेवाभाव त्यांच्याकडून शिकता येतो. अनेक गोष्टी हनुमंताकडून आपल्याला शिकता येतात. ज्यांना बुद्धी नाही अशा लोकांनी हनुमंतरायाची उपासना केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. बुद्धिमताम वरिष्ठम, त्या व्यक्तीला बुद्धी येऊ शकते. म्हणून विद्यार्थ्यांनी हनुमंताची सेवा केली पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे. दुसरी गोष्ट ज्याला बल म्हणतात, प्रत्येक गोष्टीत मनुष्य बलवान पाहिजे, दुर्बळ असून चालत नाही. बलवान जर शक्ती जर कमवायची असेल तर ती शक्ती सुद्धा हनुमंतरायाकडे पाहूनच आपण त्यांची उपासना जर केली तर आपण बलवान होऊ शकतो. बुद्धी, शक्ती आणि भक्ती, या तीन गोष्टी आपल्याला हनुमंतरायाकडून शिकता येतात. म्हणून हनुमंतरायाची 25 वर्ष या गावानं सेवा केलेली आहे. हे फार मोठा योग आहे. 25 वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष हे आहे या गावचं. आणि मी तसा पाहिला तर या गावचाच एक सदस्य, कारण आमच्या गावामध्ये कदम, बाबाजी आणि बुवाजी असे मूळ पुरुष दोन धर्माला त्या ठिकाणी स्थायिक झाले आणि कदमवाडीला एक स्थायिक झाले. तुळजापूरचे कदम आहेत. योगाने धर्माळा काय आणि कदमवाडी काय वेगळं नाही, माझ्या दृष्टीनं एकच समजतो. लक्षात घ्या, गावच्या निमंत्रण असल्यामुळं मला याला होकार म्हणजे नकार देता आलेला नाही. मी त्या ठिकाणी आलो आणि माझ्याकडे खऱ्या अर्थाने ही उपांत्य सेवा मला मिळालेली आहे. मागणीच्या रूपानं काही चिंतन आपल्या पुढं मांडावा, त्यासाठी म्हणून मी आपल्या पुढे उभा आहे. एकंदर जर आपण बघितलं तर मागणीमध्ये कोण मागतो, कुणाला मागतो आणि काय मागतो, हे 3 प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. मागणारा जर सामान्य असेल, देणारा जर सामान्य असेल आणि मागितलेली वस्तू ही सामान्य असेल तर त्या मागणीला काहीच अर्थ नाही. विठ्ठल विठ्ठल. एखाद्याकडे तंबाखू जर मागितलं तर त्या तंबाखूला काय अर्थ आहे, लक्षात घ्या. काहीच. मागणारा सुद्धा शूद्र आहे. ज्याला मागितले तो सुद्धा त्याच लेवलचा, आणि जी वस्तू मागितली तिला सुद्धा किंमत नाही, लक्षात घ्या. या ठिकाणी मागणारे जगद्गुरु, ज्याला मागतात तो सर्व गुण संपन्न असा परमात्मा आहे. आणि जी मागणी मागितलेली आहे ती संत संगतीची मागणी मागितली.
तिन्ही गोष्टी एकत्रित या ठिकाणी जुळलेल्या आहेत. संत संगतीचे काय सांगू सुख, 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 संत संगतीचे काय सांगू संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीची मागणी केलेली आहे. आणि मागणारे कोण आहेत? जगद्गुरु. जगद्गुरु ही पदवी फक्त तिघाला दिलेली आहे. आता कुणी उठलं कुणाला जगद्गुरु म्हणतं याला अर्थ नाही लक्षात, याला किंमत नाही. तिघ जण आहेत. एक कृष्णम वंदे जगद्गुरु, दुसरं आद्य शंकराचार्य जे आहेत त्या आद्य शंकराचार्यांना जगद्गुरु म्हटलेलं आहे. आणि संत तुकाराम महाराज जे आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे? जगद्गुरु म्हटलेलं आहे. की ज्यांचा विचार जगानं मान्य केलेला आहे, जी फिलॉसॉफी आहे, जे तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान जगानं मान्य केलेलं आहे. भगवान परमात्म्यानं अर्जुनाला जे गीतेच्या रूपानं तत्वज्ञान सांगितलं, ती गीता आज जगानं मान्य केलेली आहे. आणि गीतेतलं तत्वज्ञान हे स्वामी विवेकानंदांनी अख्ख्या जगापुढं प्रतिपादन केलेलं आहे. म्हणून हा विचार मान्य केलेला आहे. जगद्गुरु कोणाला म्हटलेलं आहे? श्रीकृष्ण परमात्म्याला जगद्गुरु. दुसरा जगद्गुरु ज्याला म्हणतात आद्य शंकराचार्य. शंकराचार्यांनी कर्मकांडाला फाटा देऊन पूर्वमीमांसेचं जे तत्वज्ञान आहे ते बाजूला सारलं आणि औपनिषदिक तत्वज्ञान ज्याला म्हणतात, उपनिषदाचं तत्वज्ञान म्हणतात, त्या तत्वाला प्राधान्य दिलं. आणि ते तत्वज्ञान आज सगळ्या जगानं मान्य केलेलं आहे. जगाच्या कल्याण संताच्या विभूती हे कष्ट घेते हे कष्ट घेते जगाच्या कल्याण संताच्या विभूती देह कष्ट घेते देह कष्ट घेते. शंकराचार्यांनी जे तत्वज्ञान मानलं ते स्वतःसाठी मानले नाही, जगासाठी मानलेलं. जगासाठी त्यांनी औपनिषदिक तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार केला. आणि जगद्गुरु तुकोबाराय यांनी वेदच गाथ्याच्या रूपानं मराठीमध्ये आणला आणि स्वतः ठाम सांगितलं, छातीवर हात देऊन, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एराने वहावा भारमाथा, असे म्हणणारे जगद्गुरु लक्षात घ्या. त्यांचा विचार सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये दिहू गावी तुकाराम महाराजांचा जन्म जरी झाला तरी आज जगामध्ये तुकाराम महाराजांची ओळख आहे. त्यांच्या अभंगाचं भाषांतर दीपूचित्रे म्हणून एक अभ्यासक आहे, त्यांनी तुकारामांच्या अभंगाचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं आहे. तुका सेज नावाचा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.
हे तुकाराम महाराजांचं वैभव लक्षात घ्या. तुकाराम महाराजांच्या अभंगाची जर तुलनाच करायची झाली तर सॉक्रेटिस बरोबर तुलना करावं लागेल. विठाला विठाला सॉक्रेटिसची जी भाषा आहे, अमरत्वाची जी भाषा आहे, तीच भाषा जगद्गुरु तुकोबारायांची. अमर आहा 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 करे की पहा खोटे करे की पहा खोटे नमना देह माझा ऐसा देह माझा ऐसा करे की पहा खोटे अमरत्वाचे भाषा जगद्गुरु तुकोबारायांची. अमर आहा अमर, तुम्ही अमर आहेत हा सिद्धांत पटवून देण्याचं काम जगद्गुरु तुकोबाराय करता. सॉक्रेटिसनं सुद्धा हेच तत्वज्ञान म्हणलेलं आहे. मला कोण पुरणार, मी अमर आहे, ही सॉक्रेटिसची भाषा आहे. लक्षात घ्या. सॉक्रेटिस सारख्या तत्ववेत्याबरोबर तुकाराम महाराजांची तुलना करता येते. तुकाराम महाराजांचा अधिकार काय लक्षात घ्या. तुकाराम महाराजांचा अधिकार करण्यासाठी आपली पात्रता नाही. जे लोक आपल्याच भूमीत जन्माला येतात पण त्यांची किंमत मात्र आपल्याला कळत नसते. रामेश्वर भट्टासारखा एवढा विद्वान दशग्रंथी ब्राह्मण आळंदीला येऊन वास्तव्य राहिले आणि राहिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजावर नितांत श्रद्धा होती. प्रकांड पंडित. पण ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय अभंग रचले त्यावेळेस त्यांनी प्रश्न उपस्थित केला की भेदाचं भाषांतर करून मराठीमध्ये काव्यबद्ध रचना करण्याचा अधिकार तुकाराम महाराजांना काय, कुणी अधिकार दिला, हा त्यांची योग्यता आहे का, हा प्रश्न रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजापुढे मांडला. आणि जे तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले होते ते अभंग इंद्रायणीत बुडवले. बुडवल्यानंतर त्याच इंद्रायणीनं जगद्गुरु तुकोबारायचे अभंग तारले. त्यावेळेस तुकाराम महाराजांचा अधिकार ज्यांनी विरोध केला रामेश्वर भट्टांनी त्यांना लक्षात आलं काय की तुकाराम महाराज हे सामान्य व्यक्ती नाही. तुकिता तुलनेसी ब्रह्मा तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. तुकाराम महाराजांची आणि ब्रह्माची तराजूमध्ये तुलना केली.
त्यावेळेस तुकाराम महाराजांचं पारड खाली गेलं आणि ब्रह्माचं पारड वरी आलं. याला तुकाराम महाराजांचा अधिकार म्हणतात. असा अधिकार पुरुष भगवंताकडे मागणी करतो, ह्याला किंमत आहे. आपल्यासारखा आयरी गैरी माणूस मागणी करत नाही. तुकाराम महाराज मागणी करतात. कुणाकडे मागणी करतात? भगवंताकडे मागणी करतात, की ज्याच्याकडे सर्व गुण संपन्न आहे, कोणताही गुण नाही परमात्म्याकडे, असं आपल्याला दिसून येत नाही. सकळ गुण संपन्न असा परमात्मा आहे. त्यापैकी काही गुणांचा निर्देश अनेक ठिकाणी केलेला आहे. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंतो. 6 गुणाचा समुच्चय ज्या ठिकाणी एकत्रित पद्धतीनं आलेला आहे त्याला भगवंत हे नाव दिलंय. विठ्ठल. आपल्याकडे यश असतं तर श्री नसतं. श्री असलं तर पुन्हा औदार्य नसतं. सर्व गुण आपल्याकडे नसतात. लक्षात घ्या. काही काहींना भगवंतानं हे दान दिलेले. यश हे युद्धामध्ये ज्याचा विजय होतो, लक्षात घ्या. असं हनुमंतरायाला यश लागून दिले परमात्म्याने. ज्यावेळेस हनुमंतराय युद्धासाठी निघाले त्यावेळेस रामचंद्र प्रभूने सांगितलं, यशवंत हो, कीर्तिवंत हो, असा आशीर्वाद दिलेला. ज्याला यश प्राप्त व्हायचा करून घ्यायचंय त्यांनी सुद्धा हनुमंतरायाची काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे, उपासना केली पाहिजे. कारण भगवंताने यश हा विशेष गुण हनुमंतरायांना दिलेला आहे. ऐका यशश्री. श्री शब्दाचा अर्थ आहे संपत्ती. श्री शब्दाचा अर्थ आहे मुखावरील शोभा. भगवंताकडे श्रीही आहे, संपत्तीही आहे. आणि भगवान परमात्मा दिसायलाही सुंदर आहे. तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाश. श्री शब्दाचा अर्थ लक्ष्मी असा आहे. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. लक्ष्मी सुद्धा परमात्म्याची सेवा करते. म्हणून परमात्म्याकडे श्री हा गुण आहे आणि त्याबरोबर औदार्य. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देतान मनसी पात्रा पात्र कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिदले. वैर्याला सुद्धा कैवल्यासारखा पवित्र मोक्ष देव देतो. लक्षात घे. वैर्याचे दे दले मोक्ष से दे कपटे आदे दले महाने दे सेवकाच्या डोंगरा मिळते स्तनामध्ये
विष भरून आली भगवंताला मारण्यासाठी. तिचा उद्धार परमात्म्याने केलेला आहे. इतका औदार्य आहे आणि हा औदार्य गुण कर्णाला दिला. कर्णासारखा उदार कुणीला लक्षात. एकदा कर्ण दाढी करायला बसला आणि दाढी करत असताना पाणी ठेवायला सोन्याची वाटी होती. भिकारी आला आणि भिकारी भिक्षा मागण्यासाठी आला. त्या कर्णानं ती वाटी घेतली आणि लगेच त्याला दान देऊन टाकली. काहीही विचार केला नाही. अशा पद्धतीनं एक एक गुण परमात्म्यानं प्रत्येकाला वाटलेला आहे आणि त्याच्याकडे 6 गुण एक महत्वाचे सांगितले. अनंत गुण आहे त्याच्याकडे. जे पाहिजे ते तो परमात्मा आपल्याला देतो. फक्त त्याच्या ठिकाणी आपली बुद्धी स्थिर राहिली पाहिजे. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. त्याच्या पायाच्या ठिकाणी आपली बुद्धी स्थिर जर ठेवली, जे मागताल ते आपल्याला तो परमात्मा देतो. कारण तो उदार आहे. त्याच्या इतकं औदार्य कुणाकडं नाही, लक्षात घ्या. म्हणून परमात्म्याचं औदार्य लक्षात घेऊन, त्याची योग्यता लक्षात घेऊन जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागतात. आणि मागत असताना काय मागतात? मला संतांची संगती प्राप्त व्हावी, की ज्याच्या अंतःकरणामध्ये देव आहे अशा पुरुषाची संगती मिळावी. अभंगाच्या प्रति देव वसे चित्ती ओ त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य आहे त्याची संगती घडावी. त्याची संगतीचा योग मला मिळावा अशी मागणी मागितलेली आहे. वास्तविक पाहता देव कुणाच्या चित्तामध्ये नाही. प्रत्येकाच्या चित्तामध्ये काय आहे? देव आहे. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनंच. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. हृदयामध्ये परमात्मा सर्वांच्या प्रविष्ट आहे असं कोण सांगतं? गीता सांगते. लक्षात घ्या, सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. कुणाच्या अंतःकरणामध्ये देव नाही असं नाहीच. प्रत्येकाच्या सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी. बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तू मिगा. वस्तू शब्दाचा अर्थ आहे परमात्मा.
आपण जे आपल्याला जे मीच स्फुरण होतं ते परमात्म्याचं स्फुरण आहे. लक्षात घ्या. मी कुणीतरी आहे, मी अमुक आहे, हे परमात्म्याचं स्फुरण असल्यामुळं प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये परमात्मा आहेच. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की मला ज्याच्या चित्तामध्ये परमात्मा आहे त्याची संगती मिळावी, सगळ्याची संगती मिळावी, असा एक प्रश्न निर्माण होतो. दुसरी गोष्ट ही मागणं मागत असताना संतांचा निर्देश पहिल्या चरणात केलेला नाही. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, संत शब्द वापरलेला नाही. म्हणजे पहिलं चरण हे प्रास्ताविक स्वरूपाचं आहे, ज्याला शास्त्रामध्ये उपोद्घात म्हणतात. काय म्हणतात? उप अधिक उद्घनन बरोबर ज्ञापन असा शब्द तो तयार झालेला आहे. उपोद्घात आहे. एक दुरान्वय पद्धतीनं संतांचं लक्षण सांगितलेलं. जसं एक विचार चंद्रोदयामध्ये उदाहरण दिलेलं आहे. एकीला ताक जर पाहिजे का महिलेला, ती शेजारच्या घरी जाते आणि म्हणते तुमच्याकडे गाय आहे का? काय म्हणते? गाय आहे का? ती गाय दूध देते का? दूध दिल्यानंतर तुमच्याकडं दही होतं का? विषयामध्ये प्रवेश करण्यासाठी डायरेक्ट तुम्हाला ताक मागायचं नाही, ताक द्या म्हणून आजूबाजूने विचारणे, विषयामध्ये प्रवेश करणे. त्या पद्धतीनं जगद्गुरु तुकोबारायाने पहिल्या चरणामध्ये प्रवेश केलेला आहे. देव वशे चित्ती, ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्याची घडावी प्रवेश आहे. हा उपोद्घात आहे. हा उपोद्घाताच्या दृष्टीने विचार केला. आणि दुसरा प्रश्न जो आहे, सर्वसामान्य लोकांच्या अंतःकरणामध्ये देवाचं वास्तव्य आहे ते सामान्य स्वरूपाने आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये सामान्य स्वरूपाने देवाची व्याप्ती आहे, विशेष स्वरूपाने देवाची व्याप्ती नाही. सामान्य स्वरूपाने परमात्मा जो प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असतो तो कार्यप्रवण नसतो. सामान्य गोष्ट ही कार्यप्रवण होत नसते, तिच्यापासून कार्य काहीच होत नाही. अग्नी सगळ्या लाकडामध्ये, कोणत्या लाकडामध्ये अग्नी नाही, पण तो सामान्य स्वरूपाचा अग्नी आहे, विशेष स्वरूपाचा अग्नी नाही. एका बाईनं काय केलं, लाकडामध्ये अग्नी म्हणून हे लाकडं आणून चुलीमध्ये घालून ठेवले आणि एक पातेलं ठेवलं वरी, त्याच्यात पाणी टाकलं आणि पाणी तापण कारण त्याच्यात अग्नी. किती दिवसानं पाणी तापलं लक्षात घ्या. लाकडं घालून ठेवली, कधीच होणार नाही, कारण त्याच्यातला अग्नी जो आहे तो सामान्य विशेष रूपानं तो अग्नी प्रकट झालेला नाही. विठाला ज्यावेळेस ते लाकडं पेटवले जातील आणि विशेष स्वरूपानं अग्नी प्रगट होईल त्यावेळेस पाणी तापले जाईल. आपल्या अंतःकरणामध्ये परमात्मा आहे, पण तो विशेष रूपाने प्रगट झालेला नाही. तो कुठं झालेला असतो, कुणाच्या अंतःकरणामध्ये झालेला असतो, तो संतांच्या. विठाला परमात्मा विशेष रूपाने प्रगट होण्यासाठी त्या मनाचं अंतःकरण लागतं. अंतःकरणामध्येच परमात्म्याची अभिव्यक्ती होत असते, कुठेही होत नाही. अंतः करणम म्हणजे आत असलेलं ज्ञानाचं करण म्हणजे साधन, त्याला अंतःकरण म्हणतात. कुणालाही अंतःकरण म्हणत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, जयाचे चोखटे मानसी मी होणे असे क्षेत्र संन्यासी, जया निजलेया ते उपासी वैराग्य गा. मी जयाचे चोखटे मानसी, ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे त्या ठिकाणी परमात्मा म्हणतो मी क्षेत्र संन्यास घेऊन राहील. संन्यासामध्ये प्रकार आहेत. क्षेत्र संन्यास म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये संन्यास घेतला जातो तिथून जाता येत नाही त्या संन्यासाला कुठं. तो परमात्मा म्हणतो ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे तिथं क्षेत्र संन्यास घेऊन राहील, तिथून कधीही बाहेर जाणार नाही.
हे संतांची योग्यता आहे, संतांचा अधिकार आहे तो. जयाची चौकटी मानस. आपल्या अंतःकरणाचं जर परीक्षण केलं तर आपल्या अंतःकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार सगळ्या विकारानं हे अंतःकरण भरलेलं आहे. विठाला विठाला तुकाराम महाराजांचे बंधू वर्णन करतात की हे अंतःकरण आपलं ह्या काम क्रोध रूपी उंदरांनी पोखरून टाकलेले. लक्षात घ्या. ओले मृत्तिकेचे मंदिर, ओले मृत्तिकेचे मंदिर, ओले मृत्तिकेचे मंदिर, ओले मृत्तिकेचे मंदिर. आता 6 जण उंदीर, आता 6 जण उंदीर, आता 6 जण उंदीर, आता 6 जण उंदीर. गुंफा करिता ती पोखर, गुंफा करिता ती पोखर, गुंफा करिता ती पोखर, गुंफा करिता ती पोखर. त्याचा नका करू अंगीकार, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. नका करू अंगीकार, त्याचा नका करू अंगीकार. वासुदेव करीतो फेरा, ओले मृत्तिकेचे मंदिर हे शरीर मातीपासून झाले, ओल्या मातीपासून तयार झालेले. तुकाराम महाराजांचे बंधू म्हणतात हे एक मंदिर आहे. ओले मृत्तिकेचे मंदिर. या मंदिरामध्ये आत 6 जण उंदीर, या मंदिरामध्ये आत 6 जण उंदीर आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, ईश्वर विकार जे आहे हे उंदीर आहे. आणि हे उंदीर काय करतात? गुंफा करिता ती पोखर. या शरीर रूपी गुंफा पोखर करतात, अंतःकरणाला पोखरतात. त्याचा नका करू अंगीकार गा, त्याचा अंगीकार करू नका म्हणतात. आपण अंगीकार केल्यामुळं आपल्या अंतःकरणामध्ये देव साठवायला जागाच नाही. लक्षात ठेवा. तुकाराम महाराज देव घेऊन लोकांना सांगायला लागले, टोपल्यामध्ये देव मांडला आणि सगळ्याला म्हणतात देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. लोक म्हणायला लागले देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. जी साठवायची जागा आहे ती रुंदली आहे, म्हणजे व्यापली आहे, ती व्यापून गेली, जागा शिल्लक नाही. मल, विक्षेप, आवरण, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, पंच विषयाने, षड विकारांनी, ह्या सगळ्यांनी ही जागा काय झालेली आहे? व्यापली आहे. म्हणून भारतामधलं दुर्दैव जर काही असेल तर भारतामधला भ्रष्टाचार, दुराचार आणि हिंसाचार या गोष्टीला कारण जर काही असेल तर हे विकार आहेत. विठाला काम जर अधिक वाढा, लक्षात घ्या, काम शब्दाचा अर्थ ही इच्छा. हा काम जर अधिक वाढला तर लक्षात घ्या माणसाकडून दुराचार होतो, दुराचार निर्माण होतो. कितीतरी आपण दुराचाराच्या घटना पाहतो.
काम अपूर्ण जर राहिला तर त्याच्यापासून क्रोध निर्माण होतो, आणि क्रोध निर्माण झाला की हिंसाचार घडतो, आणि काम पूर्ण जर झाला तर लोभ निर्माण होतो, आणि लोभ निर्माण झाला का भ्रष्टाचार होतो. भ्रष्टाचार, दुराचार आणि हिंसाचार याला मूळ कारण जर काय असेल तर अंतःकरणामधली इच्छा. लक्षात घ्या, काम याला मूळ कारण आहे. सोडा 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 अभिमान हरीचे ज्ञान आता तरी ज्ञाना या मुखानी राम राम. सोडा 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 अभिमान हरीचे ज्ञान आता तरी ज्ञाना या मुखानी राम राम. कामावर नियंत्रण जर आणायचं असेल तर मुखानं राम म्हटलं पाहिजे. प्रमाण जुळवून घेणं आपल्याला गरजेचं. मुखानं राम जर घेतलं तर काम काय होतं, पळून जातो. पण लोकांची राम घेण्याकडे प्रवृत्ती नाही, कामाकडेच प्रवृत्ती. म्हणून समाजामध्ये ही कृती निर्माण झाली. मी गमतीनं एक दृष्टांत सांगत असतो. एकदा जपानचे पंतप्रधान, अमेरिकेचे पंतप्रधान आणि भारताचे पंतप्रधान देवाकडे गेले. जर्मनच्या पंतप्रधानांनी विचारलं, आमच्या देशातला भ्रष्टाचार जो आहे, दुराचार जो आहे, हिंसाचार जो आहे तो किती वर्षाने निवृत्त होईल. देवानं सांगितलं, आणखी 30 वर्ष लागतील तुमच्या देशातलं हे सगळं कमी व्हायला. अमेरिकेचे पंतप्रधान गेले, त्यांनी हेच प्रश्न विचारला. देवानं सांगितलं 40 वर्ष लागतील म्हणे तुम्हाला हे सगळं दूर व्हायला. भारताचे पंतप्रधान गेले आणि त्यांनी विचारलं, आमच्या देशातला भ्रष्टाचार, दुराचार, हिंसाचार कधी निवृत्त होईल. देवानं सांगितलं, जोपर्यंत माझी कारकीर्द आहे तोपर्यंत भारतातला दुराचार, हिंसाचार आणि भ्रष्टाचार निवृत्त होऊन. एवढं थैमान घातलेलं लक्षात घ्या भारतामध्ये. त्याच्या पाठीमागे काम आहे, इच्छा आहे. ती बाहेर जर काढली तर आपल्या अंतःकरणामध्ये देवाचं वास्तव्य होईल. लक्षात घ्या, तुकाराम महाराज ज्यांच्या अंतःकरणामध्ये विकार आहेत अशा लोकांच्या संगतीची मागणी करत नाहीत. लक्षात घ्या, देव वसे चित्ती, ज्याच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य आहे, दैवी गुणांचं वास्तव्य आहे, अशा पुरुषाची अपेक्षा व्यक्त करतात. विठ्ठल विशेष स्वरूपाने देव ज्यांच्या अंतःकरणामध्ये अभिव्यक्त झालेला आहे अशाची संगती करायची. कोणाच्या अंतःकरणामध्ये विशेष स्वरूपाने अभिव्यक्त झाला, हनुमंतरायाचे आपल्याला उदाहरण पाहता येतं. ज्या वेळेस रामचंद्र प्रभू रावणाचा वध करून अयोध्येला आले, लक्षात घ्या, त्यावेळेस त्यांचं जंगी स्वागत अयोध्येमध्ये केलं. गुढिया, तोरणं, पताक या सगळ्या थाटामाटात त्यांचं स्वागत झालं. त्यांचा राज्याभिषेक ज्यावेळेस ठरला त्यावेळेस तोही उत्साहाच्या पद्धतीनं राज्याभिषेक केला. पण त्यावेळेस रामचंद्र प्रभूच्या चेहऱ्यावर तेज नव्हतं, नैराश्य होतं. आणि हे नैराश्य सीतेने ओळखले. रामचंद्र प्रभूला विचारलं, एवढा मोठा राज्याभिषेक झाला, तुमच्या चेहऱ्यावर काही सुद्धा प्रसन्नता नाही. आणि त्याचं कारण ही सीतेनं ओळखलं होतं. सीता म्हणली, याचं कारण ही मलाच माहित आहे. मी तुम्हाला सांगते की ज्या वानरांच्या बळावर आपण लंकेवर विजय मिळवला, राजा रावणाला मारलं आपण, अनेक संकटामध्ये वानरांना आपल्याला सहाय्य केलेले, मदत केलेली, त्या वानरांचा सत्कार करणं, त्यांचा त्यासाठी समारंभ आपल्या अयोध्येमध्ये घडवून आणणं, हे काम आपल्या लक्षात घे. ही जी रुखरुख आहे तुमच्या अंतःकरणामध्ये ही मला लक्षात आलेली आहे. रामचंद्र प्रभू हसले आणि म्हणले, उद्याच आपल्याला अयोध्येमध्ये दौंडी पिटवायची की सगळ्या वानरांचा सत्कार करायचा. आणि तशी दौंडी पिटवली. दौंडी पिटवल्यानंतर वानरांना बसण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली.
ते वानर रामचंद्र प्रभूच्या काळातले होते, आत्ताचे नाही. आत्ताचे वानर नीट बसणार नाहीत, लक्षात घे. बसायची जर व्यवस्था केली तर खुर्ची उलटी करून डोक्यात घालतील. आत्ताच्या वानरांची आपल्याला मी सांगतो, ते रामचंद्र प्रभूचा आशीर्वाद त्या वानरांना मिळालेला होता. दुसऱ्या दिवशी सगळे वानर त्या आसनावर येऊन बसले. लक्ष्मणाने यादी काढली सत्कारासाठी वाचायला, आणि वानराचा राजा सुग्रीव याचं पहिलं नाव घेतलं. रामचंद्र प्रभूंनी एक मौलिक हार त्याच्या गळ्यामध्ये घातला आणि सुग्रीवाचा सत्कार केला. त्यानंतर अंगदाचं नाव घेतलं, अंगदाचाही सत्कार केला. नळ नीळ जाबुवंत सगळ्यांचा सत्कार केला. लक्षात, हे सगळे वानर संपले. हनुमंतरायाचा सत्कार राहून गेला. सीतामातेने ते लक्षात त्यांच्या आलं. लक्षात घ्या, प्रभू ज्या व्यक्तीचा सत्कार करायला पाहिजे होता त्या व्यक्तीचा सत्कार राहून गेला. म्हणजे रामचंद्र प्रभू म्हणले, हनुमंतरायाचा सत्कार मी कोणत्या पद्धतीनं करू? हनुमंतरायाचे एवढे उपकार आहेत माझ्यावर की माझ्या कातड जर काढून त्याच्या चपला तयार केल्या आणि त्या हनुमंतरायाला घातल्या तरी ते हनुमंतरायाचे उपकार फिटणार नाही. एवढे उपकार आहे, त्यांचा सत्कार काय देऊन करायचा हा माझ्या पुढे प्रश्न आहे. त्यावेळेस सीतामाते म्हटल्या, मी त्यांचा आई म्हणून मी सत्कार करू इच्छिते. रामचंद्र प्रभूंनी परवानगी दिली. सीतामातेनं आपल्या गळ्यामध्ये जो नवरत्नांचा हार होता तो हनुमंतरायाच्या गळ्यात घातला. हनुमंतरायाने उड्डाण केले का झाडावर जाऊन बसले. बसल्यानंतर एक रत्न तोडायचा, दातानं फोडायचं आणि खाली फेकून द्यायचं. सगळ्या सभेतल्या लोकांना आश्चर्य निर्माण झाले, काय कमाल आहे भाऊ की एवढा मोठा मौलिक नवरत्नाचा हार दिला आणि एक रत्न दातानं फोडायचं आणि ते फेकून देतात. वशिष्ठ ऋषींनी हनुमंतरायाला खडसावलं, हे काय चाललंय म्हणले हनुमंतराय. सीतामातेनं एवढा मोठा मौलिक नवरत्नांचा हार आपल्या गळ्यात घातला म्हणले, ते एक रत्न फोडायचं दातानं ते फेकून द्यायचं, तुम्हाला किंमत आहे का नाही? हनुमंतरायाने सांगितलं, मी याच्यामध्ये राम पाहतोय. मला ह्या नवरत्नामध्ये कुठंच रामाचं दर्शन होत नाही म्हणून मी फेकून देतो म्हणे. विचार का. वशिष्ठाने विचारलं की तुमच्या देहात तरी राम आहे का म्हणले. हे फेकून देतात. हनुमंतरायाने त्याच क्षणी आपलं हृदय फाळल्यानंतर प्रभू रामचंद्राचं दर्शन सर्वांना झालं. लक्षात घ्या, विशेष रूपाने भक्ताच्या संताच्या अंतःकरणामध्ये परमात्मा अभिव्यक्त होत असतो. आणि अशाच साधूची, अशा संताची जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला संगती घडी पाहिजे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. त्यांच्या अंतःकरणामध्ये देव आहे, अशा पुरुषाची संगती मला घडली पाहिजे, दुसऱ्याची संगती नाही. आपल्याला संगती घडते, पण ज्यांची प्रवृत्ती ढेकणासारखी आहे अशा लोकांची संगती भेटल्यानंतर जो हिरा आहे तो हिरा सुद्धा भंगल्या जातो. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, 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 ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला.
ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू जैसा. ढेकणाच्या संगतीमुळे हिरा भंगतो, लक्षात घ्या. ज्या वज्रानं सुद्धा जो हिरा फुटत नाही, तो हिरा ढेकणाची संगती झाला की लगेच भंगतो, तो लगेच फुटून जातो. तसा साधू पुरुषा एवढं वैराग्य असून सुद्धा जर एखाद्या दुष्ट प्रवृत्तीची जर संगती मिळाली, तर त्या दुष्ट संगतीमुळं, त्या कुसंगतीमुळं चांगला मनुष्य सुद्धा बिघडतो. चांगला मनुष्य काय होतो? बिघडून जातो. लक्षात घ्या. आता तूप चांगलं आहे का? कसं आहे? शरीराला पौष्टिक आहे तूप. सगळ्यात सकस आहार जर म्हणलं तो तूप. तुपाचा शिरा जर आपण केला, बदाम टाकून वगैरे, सगळं तुपाचा शिरा, भरपूर तुपाचा शिरा केलेला आहे, पण त्याच्यामध्ये एक थेंब जर रॉकेलचा पडला, एक थेंब, मी सांगतो, तो तुपाचा शिरा खाण्यास योग्य होतो का? एका थेंबाचा वास सगळीकडे पसरतो. लक्षात. तसं रॉकेल सारखे काही लोक आहेत, त्यांचा स्पर्श झाला की चांगला मनुष्य सुद्धा पूर्ण बिघडून जातो. त्याला सुद्धा जवळ करावं का न करावं अशी आपल्याकडे इच्छा होती. म्हणून ज्यांच्या अंतःकरणामध्ये देवाचं वास्तव्य आहे, अशाच पुरुषाची मला संगती मिळावी. कुसंगती माझ्या जीवनामध्ये कधी निर्माण होऊ नाही अशी मागणी केलेली. वास्तविक पाहता वेळ समाप्त झालेला आहे, 11 वाजलेले आहेत. पहिल्या चरणाचा ते मी थोडक्यात अर्थ सांगितलेला. एक अभंग सोडवायचं झालं तर अजून 2-3 तास लागतील. सरळ यथामती पहिल्या चरणाचा भावार्थ झालाय असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित 2-3 चरणाचा थोडक्यात अर्थ सांगून आपण सेवेला पूर्ण विराम करू. सगळ्यांनी भजन म्हणायचं. विठोबा रखुमाई, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मला अशा पुरुषाची संगती, ज्यांच्या अंतःकरणामध्ये देव आहे, अशा पुरुषाची संगती मिळावी अशी माझी आवड आहे, अशी माझी इच्छा आहे, अशी माझी वासना आहे. ती देवानं वासना पूर्ण करावी. ही अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. देवा, माझ्या मनातली ही दुर्दम्य इच्छा आहे. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. ही वासना, ही माझी इच्छा तुम्ही पूर्ण करावी. मी सेवा केलेली आहे, माझा मागण्याचा अधिकार आहे आणि ही वासना पूर्ण केली पाहिजे. वासनेमध्ये सुद्धा एक मलिन वासना आहे आणि एक शुद्ध वासना आहे. मलिन वासना ही जन्म घेण्यास प्रवृत्त करते आणि शुद्ध वासना जी आहे ती मात्र आपल्या उद्धाराला कारणीभूत होत असते. मलिन वासनेमध्ये आपल्याला शास्त्र वासना आहे, लोक वासना आहे. मलिन वासनेमध्ये येतात शास्त्र वासना, लोक वासना, देह वासना. हे वासनेचे प्रकार जे मलिन आहेत. पुन्हा कुणाला देहाची वासना असते. लोक खाण्यापेक्षा देहावर एवढा खर्च करतात. लक्षात घ्या, कितीतरी खर्च होतो. त्यामध्ये महिला वर्ग हा 1 नंबरला आहे. खाणार नाही, पण मला बांगड्याच अशा नाही. प्रकार असेच. लक्षात घ्या, साडीचा रंग जर हिरवा असेल तर चप्पल सुद्धा हिरवी असली पाहिजे. मॅचिंग कलर, मॅचिंग जमली पाहिजे. पुन्हा कपाळाला टिकली सुद्धा हिरवी. यात कपाळाला टिकली हिरवी, साडी हिरवी आणि पायस चप्पल सुद्धा हिरवी, बांगड्या हिरव्या. मॅचिंग जमली पाहिजे.
आणि मॅचिंग जमली की मग मॅचिंग जमती, लक्षात घे. असा प्रकार चालू आहे सगळी. एवढं देहावर आसक्त होऊ नये हे मी सांगतो तुम्हाला. ग्रामीण भागामध्ये हे वातावरण चांगलं आहे, पण तुम्ही जर पुण्यामध्ये गेलात, मुंबईमध्ये जर गेलात तर मॅचिंग करण्यामध्येच वेळ निघून जातो, लक्षात. कुणी गेलं तर मॅडम काय करतात, त्यांचं साडी घालणं चालू आहे, थोड्या बांगड्या बदलतात त्या, थोडं थांबा, विचार करा, ही किती वर्ष चालणार आहे मॅचिंग. आता यामध्ये वेळ घालवू नये, माझं एक म्हणणं. ह्याला देह वासना म्हणतात आणि देह वासना ही दुःखाला कारणी ठरते. शास्त्र वासना, अनेक लोक एवढ्या डिग्र्या घेतात, शिक्षणामध्येच आयुष्य पूर्ण निघून जातं, लक्षात घे. तरी म्हणतो अजून मला सिद्धांत बिंदू ऐकायचा, अद्वैत आमोद ऐकायचं, तर्कसंग्रह ऐकायचं, सर्वदर्शन संग्रह ऐकायचं. व आयुष्य गेलं. ह्याला शास्त्र वासना म्हणतात. ही सुद्धा दुःखाला कारण आहे. आणि लोक वासना, आताचे लोक हे लोक वासनेच्या पाठी, मला कुणीतरी माझं नाव घेतलं पाहिजे, मला कुणीतरी हार घातला पाहिजे, माझं कुणीतरी स्वागत केलं पाहिजे, मला महाराज म्हटलं पाहिजे. कशाला महाराज म्हणून घ्यायचं? वासनेच्या संग नको जाऊ म्हणा, वासनेच्या संगे 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 नको जाऊ म्हणा, वासनेच्या काळा नारद चुकलाचा भजनाचा. कशामुळं? वासनेमुळं. इंद्राला भगे पडण्याची पाळी आली. आपण तर उंदीर बी नाहीत लक्षात त्या इंद्राच्या तुलनेत. कशाला वासना पाहिजे आपल्याला? वासना ही जन्माला कारण आहे, दुःख देणारी मलिन वासना. आणि वासना शुद्ध असली पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझी जी वासना आहे ती संत संगतीची, संत संगती मला मिळावी. आणि ती मिळत असताना सुद्धा फक्त संतांची भेट नको, ती संगती कायम मिळाली पाहिजे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात तिसरं म्हणा ना. हरिजनास वे भेटी, हरिजनास वे भेटी, हरिजनास वे भेटी, हरिजनास वे भेटी. अंग संग तुटी, हो अंग संग तुटी, आईसे आवड
सवे भेटी नहो अंग संग तुटी. हरिजना सवे भेटी, फक्त हरिजनाची भेट होणं एवढ्या पुरतं नाही. लक्षात घ्या, वास्तविक पाहता संतांची भेट होणं ही सोपी गोष्ट नाही. बाजारातला भाजीपाला नाही, 4 आण्याला जुडी म्हटलं की लगेच मिळती. लक्षात घ्या, तसं 100 रुपये झाले की संत मिळतो, असं शक्य नाही. लक्षात घ्या, आज दगड उचला की महाराज आहे. दगड उचलल्याबरोबर तिथे लगेच महाराज उत्पन्न होते. एवढी संख्या झालेली, एवढे महाराज आहेत. लक्षात घ्या, टाळकऱ्यापेक्षाही महाराजांचं जो सुकाळ आहे तो भरपूर आहे. टाळकऱ्यांचा दुष्काळ आहे. एवढे महाराज असताना एवढे कीर्तन चालू. तुकाराम महाराज म्हणतात, बहु अवघड आहे संत भेटी. महाराज होणं म्हणजे संत होणं नव्हे. महाराजांनी धंदे मांडलेत. लक्षात घ्या, स्पष्ट बोलायचं झालं तर यांना संतत्व प्राप्त झालंय असं म्हणता येत नाही. ही गोष्ट फार निराळी. संतत्व हे कीर्तन करून येत नाही. संतत्व हे प्रवचन करून येत नाही. संतत्व हे व्याख्यान देऊन येत नाही. लक्षात घ्या, संतत्व हे वृत्तीचा बदल आहे. विठाला विठाला. तुमच्या वृत्तीमध्ये बदल जर झाला तर तुम्ही काही करा, कोणत्याही स्थितीमध्ये राहा, संतत्व प्राप्त होतं. लक्षात. आणि असे ज्यांचं वृत्तांतर झालेलं आहे असे संत भेटणं कठीण आहे. बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी करुणा केली. भगवंताची कृपा जर झाली तर अशा पुरुषांची भेट होती. संत संगती जी मागतात देवाकडे मागतात, कारण भगवंताच्या कृपेनं संतांची भेट होती, कुणाच्याही कृपेनं होत नाही. दुर्लभं त्रयमे वैतद देवानुग्रहे हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. महापुरुषाची भेट होणं दुर्लभ आहे. बहु अवघड. बहु हे विशेषण आहे. बहु खूप अवघड ही गोष्ट आहे. पण अशी जर एखाद्या महाराज म्हणतात मला संतांची भेट जर झाली तर फक्त राम 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 श्याम श्याम एवढ्या पुरतं चालत नाही. नहो अंग संग तुटे. त्यांचा सहवास हा कायमचा पाहिजे. कायमचा का पाहिजे? लक्षात घ्या, आपली बुद्धी ही अनेक दोषाने युक्त आहे. कधी बुद्धीमध्ये रजोगुण निर्माण होतो, कधी बुद्धीमध्ये सत्वगुण निर्माण होतो, कधी बुद्धीमध्ये तमोगुण निर्माण होतो. संत संगतीमुळे आपली जी बुद्धी आहे त्या बुद्धीतला सत्वगुण वृद्धिंगत होतो. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग. धरू जाता संग तव तो होय बाधक. कोणत्या गुणाची संगती करायची? तमोगुणाची संगती केली तर बाधक होते, रजोगुणाची संगती केली तर बाधक होते. सत्वगुण जर अंतःकरणामध्ये टिकून ठेवायचा असेल आणि आपल्याला दुर्बुद्धी कधी आपल्याला निर्माण होऊ द्यायची नसेल तर संत संगती ही दीर्घकाळ केली पाहिजे. पळून राहीन तये ठाई उगाची संतांची पायी. न मागे न करी काही तुझी अनगा विठोबा. चांगल्या पुरुषाच्या संगतीमध्ये आपला पाऊल वाकडा पडत नाही. म्हणून चांगल्या संगतीत कायम राहिलं पाहिजे. नहो अंग संग तुटी. मला त्यांची संगती कायम मिळावा, त्यांची आणि माझी ताटातूट संगतीची होऊ नाही अशी मागणी केलेली आहे. आणि या संगतीमध्येच माझ्या जीवनाचं भलय, अभंगाचं शेवट. तुका म्हणे जीने, 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 तुका
ऐसे आवडती मना भले संत सांगलेले, भले संत सांगलेले, ऐसे आवडती मना, ऐसे आवडती मना. देवा पुरवावी वासना देवा पूर्वावी वदना. पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडती तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. आपल्या जीवनाचं भलं कशामध्ये आहे? संतांच्या संगतीमध्ये आपलं जीवन घालवणं, याच्यामध्ये आपलं भलं आहे. वाईट संगतीमध्ये आपलं जर जीवन घालवलं तर त्याच्यामध्ये आपलं भलं काहीही होणार नाही. भलं करून घ्यायचं असेल संत संगती करा, आणि वाटोळं करून जर घ्यायचं असेल तर दुष्ट लोकांची संगती करा. सावध झालं पाहिजे. लक्षात, सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. सावध झालं पाहिजे. संगती कुणाची करायची? काही लोक गोड बोलतात, अहो दुर्जन प्रियवादीच नैतत् विश्वास कारणम मधु तिष्ठती जिव्हाग्रे हृदयातू हलाहलम. काही लोकांच्या जिभेवर मध असतो, पण अंतःकरणामध्ये मात्र विष भरलेलं असतं. अशा लोकांपासून सुद्धा दूर राहिलं पाहिजे. एखादा माणूस स्पष्ट बोलतो तोंडावर, पण अंतःकरणामध्ये मात्र कपट नसतं. स्वच्छ निर्मळ अंतःकरण असतं. असं निर्मळ अंतःकरण ज्यांचं आहे, स्वच्छ अंतःकरण ज्यांचं आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये परमात्मा साठवलेला आहे, अशा भक्ताची, अशा संतांची संगती करून आपल्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे. एवढं सांगून या सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल
अखंड हरिनाम सप्ताह मौजे कदमवाडी वर्ष 25वे. आजची ही उपांत्य सेवा हरिभक्त परायण श्री डॉक्टर नरसिंह महाराज कदम यांच्या अमृतवाणीने संपन्न झाली. आजचा हा उपांत्य दिवस आहे, अर्थात उद्याचा ह्या सप्ताहातील या वर्षातील या सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे. उद्याचे हरिकीर्तन अर्थात आपणा सर्वांना माहीत आहे, महंत बोराडे महाराजांचा आहे. आपण सर्वांना विनंती की आपण यायचं आहे, कीर्तनाचा लाभ घ्यायचा आहे, महाप्रसाद घ्यायचा आहे. आता चहा होईल, नंतर हरिजागर होईल, दैनंदिन कार्यक्रम होत राहतील. आणि महाराज खरंच खूप धन्य झालो. मी या आतापर्यंत तुमचं कीर्तन ऐकलं नव्हतं. इच्छा होती, पूर्ण झाली. आणि तुमचा आभार व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आणि खरं तर तुमच्यासारख्या संतांच्या चरणामध्ये, म्हणजे खरं सांगतो, विद्यापीठामध्ये तुमचा सहवास लाभला. आपण अज्ञानामध्ये एवढा आनंद असतो की आम्हाला तुमची उंची कळाली नाही, तुमचं महत्त्वही लक्षात आलं नाही. वेळोवेळी टीकाच झाली असेल, माझ्याकडून तर 100% झाली असेल, कारण मी जरा जास्त फटकळ मनुष्य आहे. पण ऋणातून व्यक्त होता येतं. इच्छा होती की महाराजांनी कधीतरी आपल्या गावी यावं, त्यांच्या ज्ञानाचे 4 शब्द इथल्या माणसांनी ऐकावेत. सो बरं झालं. बाकी आभार नाही व्यक्त करत, ऋणात राहणंच पसंत करतो. असो, आपण सर्वजण इथे आलात, उद्याही आपण याल अशी अपेक्षा आम्ही करतो आणि इथे थांबतो. ते पुंडलिक म्हणायचं, ते पुंडलिक कवर दे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. हॅलो, चहा पिऊन जा. चहा तयार झालेला आहे, चहा पिऊन जा. महिला मंडळ, टाकळी महिला मंडळ, रोज बी चालला, चहा तयार आहे, आणायला लागली.